आपण सांगितलं म्हणजे आज मला वाटतं पालकमंत्र्यांनी दुपारनंतर सगळ्यांना काहीतरी युतीच्या यांना सगळ्यांना बोलवलंय, मग त्यावेळेला चर्चा होईल. पण शेवटी जर म्हणजे युती जर झाली नाही तर प्रत्येकाला आपापले मार्ग मोकळेच आहेत लढायला. कुणी म्हणजे लढायचं कुणी थांबणार तर नाही आहे. निवडणूक आहेत, प्रत्येक पक्षाची ताकद आहे, भाजपची आहे, सेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, पवारसाहेब म्हणून सगळ्यांचीच आहे, काँग्रेस असेल, सगळ्यांचं आपापलं आहे. त्यामुळं शेवटी जर एकत्र होत नसलं तर प्रत्येकाची लढाईची तयारी पण आहे. आता याच्यामध्ये आज काय चर्चा होती, पालकमंत्र्यांनी काय बैठक बोलवली आहे, त्याच्यामध्ये काय चर्चा होती काय नाही हे पुढं त्याच्यातनं निर्णय होईल. खासदार साहेब उदयनराजे वगैरे आम्ही सगळे, मला वाटतं आता इंटरव्ह्यूच्या वेळेला गोरे साहेब पण येणार आहेत, सगळेच आम्ही असणार आहे. तिथं चर्चा होईल. मग त्याच्यातनं कुणी जायचं पक्षाच्या वतीनं, भाजपच्या वतीनं, ते थोडं आमच्या बैठकीत पण ठरवलं. जिल्ह्यात एक काल निर्णय शेवटी कुणी एकत्र यावं न यावं म्हणजे ते प्रत्येकाचा त्यांचा निर्णय, आपण काय त्याच्यावर करू शकत नाही. पण आम्हाला भाजप म्हणून आम्ही केलेल्या कामावर विश्वास आहे, आमच्या राज्याच्या नेत्यांवर आम्हाला विश्वास आहे. आत्ताच झालेल्या महानगरपालिकेतनं स्पष्ट संकेत आलेत की राज्यामध्ये म्हणजे मोदीजींचं नेतृत्व हे राज्यामध्ये पूर्णपणे मान्य आहे सगळ्यांना. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जे काही मुख्यमंत्री म्हणून राज्यात काम चाललंय त्याची ही म्हणजे पोचपावती आहे. नगरपालिकेला पण हाच निकाल होता. नगरपालिकेला पण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं बहुमत मिळालं. त्यामुळे शेवटी आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे. आम्हाला समोरच्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. आम्ही काम जे केलंय, आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस जे काम करतात आणि आम्हाला सगळ्यांना जे काम करण्याची संधी त्यांनी दिली आहे, ह्याच्यावर आम्हाला विश्वास आहे. आणि जिल्ह्यात सुद्धा आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यातले म्हणजे मतदार, आता काय म्हणजे जिल्हा परिषदचे जे आपले आहेत ते सुद्धा आम्हाला पुढं म्हणजे चांगल्या पद्धतीनं आम्हाला ताकद देतील ह्याची आम्हाला खात्री. जिल्हा शेवटी भाजप म्हणून आम्ही लढतोय, त्यामुळे असं काही कुणाचं हे नाही. शेवटी जो निर्णय नंतर होईल, आता रिझर्वेशन मधलं अध्यक्षपद आहे, तेव्हा जो निर्णय इलेक्शन झाल्यानंतर होईल तो अध्यक्षपदाचा निर्णय त्यावेळेला होईल. आज तर आमचं एकच आहे की पालकमंत्र्यांची आज बैठक झाल्यानंतर काय होईल, पण ते जरी समजा त्याच्यातनं काही तोडगा निघाला नाही निघाला तरी आमचं एक आहे की आम्हाला आमच्या भाजपच्या कामावर, आमच्या नेत्यांवर, मुख्यमंत्र्यांवर आणि जिल्ह्यात आम्ही जे काय सगळ्यांनी संघटना बांधली आहे